दशक 6वा, समास 7वा, सगुण भजन. श्रीराम. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले, हे मज निरोपावे श्रीराम. ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना, तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त श्रीराम. मुख्य सारते निर्गुण, तेथे दिसेची ना सगुण, भजन केल्याचा गुण, मज निरोपावा श्रीराम. जे समस्त नासीवंत, त्यासी भजावे किन निमित्त, सत्य सांडून असत्य, कोणे भजावे श्रीराम. असत्याचा प्रत्यय आला, तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला, कासया करावा श्रीराम. निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देऊ पाहतो, सांगा स्वामी श्रीराम. सगुण नासिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी काशासाठी आता भजन करू श्रीराम. स्वामीचे भिडेने बोलवेना, येरवी हे काहीच मानेना, साध्यची जालिया साधना, का प्रवर्तावे श्रीराम. ऐसे श्रोतयाचे बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे, म्हणे वक्ता श्रीराम. गुरुचे वचन प्रतिपाळणे, हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचनभंग करिता विलक्षण, सहजेची झाले श्रीराम. म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे, का प्रयोजिले श्रीराम. काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर, पुसिले देवे श्रीराम. होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना, काहीच नये श्रीराम. स्वामीची आज्ञाप्रमाण, कोण करील अप्रमाण, परंतु ह्याचा काय गुण, मज निरोपावा श्रीराम. वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझ काही लागे करणे, किंवा नाही श्रीराम. करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण, तेही सुटेना श्रीराम. जनाचे समाधान राहावे, आपुले पारिखे ओळखावे, आणि भजनची मोडावे, हे कोण ज्ञान श्रीराम. ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले, सांग बापा श्रीराम. साहेबास लोटांगणी जावे, नीचासारिखे व्हावे, आणि देवासन मानावे, हे कोण ज्ञान श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक, हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक, भजेसिना तरी काय गेले श्रीराम. आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ, देवा सोडविता श्रीराम. त्याचे आम्ही सेवकजन, सेवे करिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन, पाविजेल की श्रीराम. गुरु सांगती सारासार, त्यास कैसे म्हणावे असार, तुझ काय सांगणे विचार, शहाणे जाणती श्रीराम. समर्थाचे मनीचे तुटे, तेची जाणावे अदृष्ट खोटे, राज्यपदापासून करंटे, चेवले जैसे श्रीराम. मी थोर वाटे मनी, तो नवे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. वस्तू भजन करीना, ना न करी ऐसेही म्हणेना, तरी हे जाणावी कल्पना, दडोन राहिली श्रीराम. नाते ज्ञान नाते भजन, उगाची आला देहाभिमान, येथे नाही की अनुमान, प्रत्यय तुझा श्रीराम. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेणेची ज्ञान बोलावे, चळेना ऐसे श्रीराम. करी दुर्जनाचा संहार, भक्तजनासी आधार, ऐसा हा तो चमत्कार, रोकडा चाले श्रीराम. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासो न जाते, कृपा केलिया रघुनाथे, प्रचित येते श्रीराम. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुआ केले, पाहिजे आधी श्रीराम. हे तो आहे सप्रचित, आणि तुझ वाटे ना प्रचित, साक्षात्कारे नेमस्त, प्रत्यय करावा श्रीराम. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे, अभ्यांतरी श्रीराम. करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य, निर्गुणची होई जे श्रीराम. मी करता ऐसे म्हणता, काहीच घडेना सर्वथा, प्रचित पाहासी तरी आता, शीघ्रची पाहे श्रीराम. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी,
राम करता म्हणता पावसी, येश कीर्ती प्रताप श्रीराम. येके भावनेसाठी देवासी पडे तुटी, काते होय कृपादृष्टी, देव करता भाविता श्रीराम. आपण आहे 2 दिसांचा आणि देव बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य जाणे श्रीराम. या कारणे रघुनाथ भजन, त्यासी मानिती बहुतचन, ब्रह्मादिक आदी करुन, राम भजनी तत्पर श्रीराम. ज्ञान बळे उपासना, आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाच्या पतना, पावो अभक्तपणे श्रीराम. देव उपेक्षित थोरपणे, तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाणे, नवे की श्रेष्ठा श्रीराम. देहास लागली उपासना, आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना, अंतरीची श्रीराम. सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते, दृश्य ज्ञानियाचे निमते, स्वप्न जैसे श्रीराम. मिथ्या स्वप्न विवंचना, तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधूजना, कळो आले श्रीराम. आक्षेप झाला श्रोतयासी, मिथ्या तरी का दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढिले समासी, बोलिले असे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन नाम समास 7वा समाप्त. दशक 6वा समास 7वा सगुण भजन. श्रीराम. श्रोता येथे प्रश्न विचारित आहे की ज्ञान झाले की दृश्य मिथ्या हे कळून येते, तर मग भजन कशासाठी करायचे? भजन केल्याने काय प्राप्त होते हे आपण मला वर्णन करून सांगा. आपण म्हणता की ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरे काही नाही, मग उपासना कशाला करायला हवी? उपासना केल्याने लोकांना काय प्राप्त होते? निर्गुण हे जर मुख्य सार आहे आणि तेथे सगुणाचा मागमूसही नसतो, तर मग भजन केल्याने काय विशेष गुण प्राप्त होतो हे मला समजावून सांगा. जर सर्व काही नाशिवंत आहे तर त्याला कशासाठी भजायचे? सत्य असणाऱ्या निर्गुणाला सोडून असत्य सगुणाचे भजन कोणी करावे? सगुण असत्य आहे असा प्रत्यय आला असताही सगुण उपासनेचा नेम कशाला पाळायचा? सत्य सोडून गलबला कशाला करायचा? निर्गुणाने मोक्ष लाभतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. सगुणाने काय लाभ होतो हे स्वामी आपण कृपा करून सांगावे. आपणच सगुण नाशिवंत आहे असे सांगता आणि सगुणाचे भजन करावे असेही म्हणता, तरी आता सगुणाचे भजन मी कशासाठी करू? स्वामींच्या भिडेमुळे बोलता येत नाही, पण मनाला हे काहीच पटत नाही. साध्याची प्राप्ती झाल्यावर साधन करण्याची आवश्यकताच काय? याप्रमाणे गोंधळून जाऊन श्रोत्याने स्वामींना प्रश्न केले. वक्ता म्हणतो की या प्रश्नाचे उत्तर आता ऐका. गुरुचे वचन प्रतिपाळणे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे. गुरूंच्या आज्ञेचा भंग केला तर सहजच विपरीत घडून येते. म्हणून त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानावी आणि त्यास अनुसरून सगुण भजन करावे. श्रोता विचारतो आहे की हे देवा, सगुण भजनाचे प्रयोजन काय? सगुण भजनाने काही उपकार घडतो का? किंवा काही साक्षात्कार होतो का? किंवा प्रारब्धातील वाईट अक्षरे देव पुसून टाकतो का? प्रारब्धात जसे लिहिलेले असते त्याप्रमाणे सर्व काही होत असते, त्यात बदल होऊ शकत नाही असे म्हणतात. मग लोकांनी भजन कशासाठी करायचे? असा विचार करू लागले की सगुण भजन कशासाठी करायचे याबद्दल काहीच अनुमान करता येत नाही. स्वामींची आज्ञा मला प्रमाण आहे, तिला अप्रमाण कोण म्हणेल? पण या सगुण भजनाचे काय वैशिष्ट्य आहे ते आपण मला समजावून सांगावे. यावर वक्ता म्हणतो की तुला ज्ञानाची लक्षणे माहीत असतील तर मला असे सांग की ज्ञान झाल्यावर तुला देहाने कर्म करावे लागत नाही का? तुला भोजन करावे लागते, पाणी प्यावे लागते, मळमूत्र त्याग करावा लागतो, यातील काही सुद्धा सुटत नाही. आपल्याशी संबंधित व्यक्तीचे समाधान टिकावे या प्रकारे तुला वागावे लागते. आपले व परके हे तुला ओळखावे लागते. मग हे सर्व जर सोडून चालत नाही तर मग सगुण भजनाचा त्याग करणे हे कुठल्या प्रकारचे ज्ञान? ज्ञानाच्या विवेकामुळे सर्व दृश्य सृष्टी मिथ्या हे जाणले, तरी देह जोपर्यंत असतो तोपर्यंत जीवन निर्वाहासाठी आवश्यक ते सर्व करावेच लागते. सर्वांचा त्याग करता येत नाही. मग सगुण भजनानेच काय पाप केले आहे? धन्याच्या पुढे लाचारीने लोटांगणे घालावीत, अत्यंत दीनवाणे व्हावे आणि सगुण देवास तेवढे मानू नये, हे कुठले ज्ञान? प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश ज्याची आज्ञा पाळतात त्याला तुझ्यासारख्या क्षुल्लक मानवी प्राण्याने
रंकाने भजले नाही तरी त्या परमेश्वराचे काय बिघडणार आहे? आमच्या कुळात रघुनाथ हे आमचे कुलदैवत आहे. रघुनाथ हाच आमचा परमार्थ आहे. सर्व देवांना बंदीखान्यातून ज्याने सोडविले तो रघुनाथ समर्थांचाही समर्थ आहे. आम्ही त्या रघुनाथाचे सेवक आहोत आणि त्याची सेवा केल्यामुळेच आम्हाला निर्गुणाचेही ज्ञान झाले आहे. त्या रघुनाथाच्या ठिकाणी श्रद्धा भाव जर ठेवला नाही तर निश्चितच अधपतन होईल. गुरु सारासार विचार करण्यास शिकवितात आणि तेच सगुण भजन करण्यास सांगतात, तर त्याला असार कसे म्हणावे? पण हा विचार शहाणे लोक जाणतात. तू अज्ञानी असल्याने तुला हा विचार सांगितला तरी कसा पटणार? ज्ञानी समर्थ पुरुषांच्या मनातून उतरणे ह्यालाच दुर्दैव जाणावे. राज्यापासून च्युत झालेल्या अभागी माणसासारखी त्याची स्थिती होते. ज्याला मी फार मोठा ब्रह्मज्ञानी असे वाटू लागते त्याच्या संबंधी विचार केला असता तो तर देहाभिमानी आहे असेच प्रत्यक्ष दिसून येते. एखादा माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधानही ठेवत नाही, मी ठेवत नाही असेही म्हणत नाही. अशा माणसाच्या मनात देहाभिमान दडून राहिलेला असतो हे जाणून घ्यावे. अशा माणसाच्या ठिकाणी आत्मज्ञानही नसते अथवा सगुणाचे भजनही नसते, व्यर्थ देहाभिमान मात्र असतो. येथे अनुमान करण्याची आवश्यकता नाही, हा तर तुझा प्रत्यक्ष अनुभवच आहे. तरी आता यापुढे असे वागू नये. रघुनाथाचे भजन करण्यास आरंभ करावा. त्यायोगे जे कधी आधी कोणी होत नाही असे अत्यंत निश्चल असे आत्मज्ञान प्राप्त होते. रघुनाथ दुर्जनांचा संहार करतो, भक्तांना आधार देतो, त्यांचे सर्व प्रकारे रक्षण करीत असतो. हा चमत्कार तर प्रत्यक्ष दिसून येतो. आपण मनात जो जो संकल्प करावा तो तो पूर्ण होतो. त्यात येणारी सर्व विघ्ने नाहीशी होतात. रघुनाथाने कृपा केली म्हणजे असा अनुभव येतो. रघुनाथ भजनामुळेच मला आत्मज्ञान झाले आहे. रघुनाथ भजनामुळेच माझे महत्त्व वाढले आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून तू सुद्धा प्रथम रघुनाथाचे सगुणाचे भजन केले पाहिजेस. हे सर्व स्वानुभवावरून मी सांगत आहे, पण ते तुला खरे वाटत नाही असे वाटते. तरी तूही स्वतः रघुनाथ भजनाने आत्मसाक्षात्कार करून घे, म्हणजे तुला माझे म्हणणे पटेल. रघुनाथ स्मरण करून कुठलेही कार्य करावे म्हणजे ते तत्काळ सिद्धीस जाते. मनात नेहमी स्मरण ठेवावे की रामच करता आहे. राम करता आहे, मी स्वतः करता नाही असा दृढ निश्चय करणे हेच सगुण निवेदन होय. निर्गुण उपासनेत साधक निर्गुणाशी अनन्य होऊन जातो. मी करता आहे अशा भावनेने कार्य करू लागल्यास ते सिद्धीच जात नाही. आपल्या मनासारखे काहीच घडत नाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो लगेचही घेऊ शकतो. मी करता असे म्हणू लागलास की कार्यसिद्धी तर होत नाहीच, उलट असे म्हणणारा कार्य कसे होईल वगैरे चिंतेमुळे कष्टी मात्र होतो. या उलट राम करता असा दृढ निश्चय केल्याने कार्य तर सिद्धीच जातेच, शिवाय यश कीर्ती प्रताप यांची प्राप्ती होते. मी करता या एका भावनेमुळे देव दुरावतो, देवात्व आपल्यात अंतर पडते. या उलट देव करता अशी भावना केली की देवाची कृपादृष्टी होते. आपण 2 दिवसांचे असतो तर देव फार प्राचीन आहे. आपण अत्यंत क्षुद्र आहोत, आपल्याला फारच थोडे लोक ओळखतात. देवाला त्रैलोक्य जाणते. म्हणून ब्रह्मादी देवही ज्या रामाच्या भजनात तत्पर असतात, ज्याला अनेक लोक मानतात, त्या रघुनाथाचे भजन करावे. श्री समर्थ सांगतात की आम्ही भक्त आहोत, आम्हाला रघुनाथ कृपेने आत्मज्ञान झालेले आहे. त्या ज्ञानाच्या बळावर जर आम्ही उपासनेचा अनादर करू लागलो तर अभक्तपणामुळे आम्हाला दोष लागेल व आमचे पतन होईल. ज्ञानाच्या अहंकाराने जर कोणी देवाची उपेक्षा करू लागले तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. ते ज्याचे त्याने पाहून घ्यावे. स्वानुभवाच्या उलट असल्याने जे अप्रमाण आहे ते श्रेष्ठ पुरुषांना कधीही प्रशंसनीय वाटत नाही. देहाने सगुणाची उपासना करायची आणि विवेकाने देहाहमता त्यागून स्वानंद सुखात मग्न असायचे, अशी संतांची अंतरांतील स्थिती आहे. रामभजनाने म्हणजे सगुण भजनानेच सर्व दृष्टसृष्टी मिथ्या आहे हे कळून येते. ज्ञानी पुरुषांच्या मते हे सर्व दृश्य जगत स्वप्नासारखेच आहे. स्वप्न मिथ्या असते म्हणून त्यातील काळजीही मिथ्याच असते. त्याप्रमाणे सृष्टीची रचना सर्व दृश्य जग हे मिथ्या आहे हे साधूजनांना कळून येते. हे सर्व ऐकल्यावर श्रोत्यांनी शंका उपस्थित केली की हे सर्व मिथ्या आहे तर ते आम्हाला का दिसते? याचे उत्तर पुढल्या समासात दिले आहे असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन नाम समास 7वा समाप्त.